Hello, hello. This is the My Artifact episode number 1042. आजची तारीख आहे 15 जानेवारी 2018. Dude, it's not 17 is over. 2018. आता वाजले 9:30. या काय एक्सप्लेन काय करायचं आहे. हां, मी ॲक्च्युली 2 प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर मी डिफरन्स बिटवीन करणार आहे. एक डायरी आणि एक आर्टिफॅक्ट एपिसोड. ओके, 2 प्लॅटफॉर्मवर. ओके, कसं आहे की डायरी आणि आर्टिफॅक्ट एपिसोड दोनही अशी मीडिया आहे जे काम एकच करते. आता कोणतं काम करते मी प्रॉपरली सांगतो. आता समजा जर कोणता व्यक्ती डायरी वगैरे लिहित असेल, तर त्याच्या मनातल्या म्हणजे एव्हरीडे डायरी लिहितो ना, म्हणजे संध्याकाळी झोपायच्या वेळेस तो बंदा डायरी लिहितो. तर हे एक चांगली गोष्ट आहे या, म्हणजे इट्स अ रिअली नाईस फॅक्ट. म्हणजे पण हे खूप कमी लोकांना अशा प्रकारे सवय असते. बहुत कमी, युजली आहे म्हणा असं नाही, बट बहुत कमी युजली. कारण याच्यामध्ये काही लिमिटेशन्स आहे. कोणते की समजा जर आपण डायरी लिहित आहोत तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला लिहावं लागते. या थिंग्स दॅट फर्स्ट की आपल्याला ते लिहावं लागते. इट जस्ट म्हणजे कशा मनातल्या गोष्टी आपल्याला एक्सप्रेस करायचे त्रास होत असेल ना, तर ती मनातल्या गोष्टी आपण एक्सप्लेन पण नाही करत प्रॉपरली. हेच एक खूप जास्त याच्यामध्ये फॅक्टर आहे. आणि याचंच लिमिटेशन आर्टिफॅक्ट एपिसोडचं ॲडव्हान्टेज आहे की आता मी जे बोलून राहिलो आहे ना, यासाठी मला काही लिहावं लागत नाही. इट्स ऑल इन रेकॉर्ड. म्हणजे सगळं रेकॉर्ड करत आहे. म्हणजे मला जे वाटते, जो शब्द, जो श्वास, वर्ड, एन्व्हायरमेंटचा पूर्ण आवाज वगैरे, इवन व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये ते एक प्रकारे मॅसेजेस होते जो की वन ऑफ दी बेस्ट आहे. बट व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड कधी कधी पॉसिबल होत नाही युजली, कारण लॉट्स ऑफ थिंग्स गोईंग ऑन असते. कधी कधी प्रायव्हसी भेटत नाही, त्यामुळे युजली होत नाही. आणि व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आपण नाही का आपले आर्टिफॅक्ट एपिसोड प्रॉपरली एलॉबरेट पण होत नाही. मी ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड काफी प्रेफर करतो. आणि ॲक्च्युली नाही का मला असं वाटते की ऑलमोस्ट नाही का सगळ्याच लोकांनी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायला पाहिजे. म्हणजे तुमचे म्हणजे असं नाही का तुम्हाला तुमचे टार्गेट्स अचीव करण्यासाठी तुम्ही आर्टिफॅक्ट एपिसोड करा. नो 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 नो. हे आर्टिफॅक्ट एपिसोड नाही का युजली तुम्हाला स्वतःला मिळवते. या म्हणजे कसं आहे की तुमच्या स्वतःमध्ये जेवढी कॅपॅबिलिटी असते ना, ते कोणाच पाशी नसते. या आणि तुमचं कॉम्पिटिशन काही कोणापाशी नसते. म्हणजे कोणा जवळून अशी कॉम्पिटिशन नसते, ती तुमची स्वतःसोबतच असते. या म्हणजे टुमारो इज मच बेटर दॅन टुडे. म्हणजे उद्यापेक्षा म्हणजे आजच्यापेक्षा उद्याचा दिवस आपल्याला बेटर करायचा आहे, यासाठी आपण जे तडजोड करतो ना, याचीच डेफिनेशन एक प्रकारे रेप्रेझेंट करते आर्टिफॅक्ट एपिसोड. कारण आपल्याला आजपेक्षा उद्या बेटर करायचं आहे, हेच आपल्याला सांगते. आणि नाही का आपण या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे नाही का आपण एक वेळेस स्वतःला भेटतो. या जस्ट लाईक बीइंग विथ द गाय जस्ट लाईक अस, जस्ट लाईक थिंक लाईक अस, लुक लाईक अस. बट आपण त्याला कधी भेटत नाही. बट युजली या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे आपल्याला ते कळते. डेली लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहे ना, या बंदामध्ये शेअर करतो. जस्ट लाईक प्रिटी अमेझिंग थिंग्स. आणि डायरीपेक्षा पण बहुतच महागडा. डायरीमध्ये काय असते, वन वे असतो. डायरीमध्ये काय आहे की जो बंदा लिहून राहिला आहे ना, तो बंदा त्या डायरीत लिहून राहिला. इट जस्ट नॉट अनदर गाय. सो इट जस्ट लाईक पहिले डिसएडव्हान्टेज तर हे आहे का त्याला ते लिहावं लागते. इट जस्ट लाईक राईट ऑल दिस थिंग्स. सो इट जस्ट लाईक प्रिटी हार्ड. ते एक लिमिटेशन. दुसरं आहे की जेव्हा आपण ते डायरी लिहितो ना, तेव्हा नाही का इट जस्ट लाईक खूप मोठा टाईम, वेळ जातो. जस्ट लाईक आता मी जे बोलून राहिलो आहे ते खपसे भडाभड पूर्ण अर्ध्या घंट्यात जे एकदम मन भरून मन सोक्त लिहिता पण येते, म्हणजे मन सोक्त बोलता पण येते. त्यामुळे मन खूप हलकं होते. डायरीमध्ये समजा जर आपण लिहितो म्हणलं ना, का एक प्रकार नाही का तो खूप जास्त मनसोक्त नाही राहत. इट जस्ट लाईक एक पेजची लिमिटेशन किंवा लिहिण्याची लिमिटेशन किंवा त्रास येते त्यामुळे लिमिटेशन वगैरे असते. या आणि त्याच्यामुळे नाही का प्रॉपरली काही होत पण नाही चांगल्याने. या डायरीमध्ये फक्त हाच एक उदाहरण येते का नाही का, तुम्ही
तुमचं जे सिक्रेट लाईफ आहे ते त्याच्यामध्ये कशाप्रमाणे रेकॉर्ड करू शकता. त्यासाठी हा एक बेटर वे आहे. जस्ट लाईक तुम्हाला कोणता पर्सन आवडत असेल आणि त्याच्यावर काही फिलिंग वगैरे येत असेल, सो मग तुम्ही काहीतरी लिहिता वगैरे डायरीमध्ये. इट जस्ट लाईक प्रिटी रोमॅन्टिक थिंग्स लाईक 19 मूवीज, हिरो हिरोईन जस्ट डुईंग दिस स्टफ लाईक दॅट अँड ट्रान्सफर टू दिस. मी तुझी डायरी वाचली जस्ट लाईक दॅट की यू लाईक दॅट गाय. डूड तूने डायरी क्यों पढ़ी यार मेरी बहनचोद. पण आर्टिफॅक्ट एपिसोड इज नॉट. आर्टिफॅक्ट एपिसोड एक प्रकारे असे मीडिया आहे जो नाही का ज्या व्यक्तीला कळला त्याच व्यक्तीला कळते. म्हणजे ज्या व्यक्तीला कळलं म्हणजे त्याला माहीत आहे काही आर्टिफॅक्ट एपिसोड काय आहे वगैरे वगैरे. हां म्हणजे असं नाही का खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे सगळं एक प्रकारे व्हिडिओ फाईल किंवा ऑडिओ फाईलनुसार ते कानात हेडफोन टाकायचे आणि ऐका. इट जस्ट लाईक प्रिटी नाईस थिंग. या तुला काय वाटते तुझे आर्टिफॅक्ट एपिसोड कोण ऐकणार? आय डोंट नो. स्टील या स्टेजवर तर मला नाही माहीत. बट सम हाऊस हां. आणि या वन थिंग मला आज एक गोष्ट क्लिअर झाली राव. या इट्स अ रिअली नाईस गोष्ट आहे जे मला नाही का मी अंधविश्वासात होतो किंवा नाही का म्हणजे असं की आपल्याला कळत नाही का ते कोणती गोष्ट काय आहे आणि त्याच्यावर आपण काहीतरी दुसराच विचार करत होतो पण ते दुसरंच काहीतरी निघते. इट जस्ट लाईक दॅट. सो आज मला थोडंसं एक प्रकारे ट्रूथ कळलं. ओके. ऑल दिस वाईल म्हणजे सिन्स 2013 जेव्हापासून रियुनियन झालं, 2013च्या रियुनियनपासून नाही का मी स्नेहा तामगडगीला लाईक करायला लागलो. या नाव इट्स 2018 डू जस्ट लाईक 5 years अगो. 5 वर्षामध्ये नाही का मी तिला बहुत जास्त लाईक करायला लागलो. बहुत जास्त. या 5 वर्षामध्ये मी तिला भेटलोच नाही. नेव्हर एव्हर 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 बिलकुलच नाही. नो. मी जस्ट तिला बघितलं ते फोटो आणि डीपीमध्ये चॅट केलं आहे ते बहुतच रेअरली आणि तेही व्हॉट्सॲपद्वारे. या ते नाही का माझं एक प्रकारे अट्रॅक्शन होतं. यस माझं एक प्रकारे अट्रॅक्शन होते. जस्ट लाईक नाही का तुम्हाला एक लेदर जॉकेट तुला एक लेदर जॉकेट तू बघितलं फ्लिपकार्टवर आणि तुला बहुत आवडला. या बहुतच आवडलं आणि त्याची प्राईस पण काफी रिझनेबल होती. म्हणजे जस्ट लाईक 700-800 रुपयाचं ते लेदर जॉकेट. तर तुला ते आवडलं. तर म्हणजे काय झालं एक अट्रॅक्शन झालं ना. आता ते 500 रुपये जरी रिझनेबल प्राईस होती तरी तेवढे पैसे आपल्यापाशी नव्हते. तर आपण त्या गोष्टीसाठी आपण थोडा वेळ केला. म्हणजे महिनाभर वाट बघितली. रोज आपण चेक करत जाऊ त्याची प्राईस वगैरे कमी उतार होत होती. 40-50 रुपये वगैरे कमी जास्त होत होते. तेवढा पैसा वगैरे आपण कलेक्ट करत होतो. आणि महिनाभरानंतर आपल्यापाशी 500 रुपये किंवा 700 रुपये जमा होते आणि देन मग आपण ते लेदर जॉकेट घेतो आणि एक्सपेक्ट करतो की ते लेदर जॉकेट वन ऑफ द बेस्ट लेदर जॉकेट असलंच पाहिजे. या आता याच्यामध्ये नाही का 2 प्रायोरिटी असते. कोणते? की लेदर जॉकेट खूप चांगलं किंवा खूप बेकार. खूप चांगलं नाही तर मीडियम. बेकार तर नाही राहू शकत. खूप चांगलं आणि मीडियम. आपण एक्सपेक्ट करतो खूपच चांगलं बट इट जस्ट लाईक मीडियम. एक्झाम्पल समजण्याचा प्रयत्न असा कर की नाही का कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्या थिंग्सला आपण समजा कोणती व्यक्ती तुला पाहता क्षणी आवडून राहिली तर ते आकर्षण आहे. ते म्हणजे आकर्षण आहे, क्रश आहे एक प्रकारे. तू तिला फक्त लाईक करते, लव्ह नाही करत. 2 याच्यामधला फरक करून घे. लाईक आणि लव्ह बोथ आर डिफरंट थिंग्स. लाईक करणे म्हणजे ती व्यक्ती किंवा ती गोष्ट त्याला पाहता क्षणी आपल्याला एक प्रकारे हवेत उडल्यासारखं वाटते किंवा खूप चांगलं वाटते की इट फील्स रिअली ग्रेट, की इट फील्स रिअली नाईस. आणि हे सगळ्यांसोबत होते आणि हे कोणासोबतही होऊ शकते. जस्ट लाईक एक व्यक्ती, एक गोष्ट किंवा एक कार, एक बाईक वगैरे. जस्ट लाईक मला पल्सर 200 NS आवडते. व्हाय? आय डोंट नो. मी चालवली नाही बट आय लाईक दॅट बाईक. मला ते बाईक आवडते डूड. दॅट्स इट. मला iPhone 10 मी वापरला नाही कधीच नाही बट मला तो आवडते. व्हाय? कारण आवडते. या आय जस्ट लाईक दॅट. असा प्रमाणे लाईक सॅमसंग गॅलेक्सी S8 आवडते. मी कधी हँडल केलं ना. आवडते. जस्ट लाईक दॅट. आकर्षण आहे ना ते. मी लाईक करतो त्या गोष्टीला.
आता लव्ह कोणत्या गोष्टीला करतो, या लाईक आणि लव. आता लाईकचा फंडा कळला. लाईकचा फंडा हा आहे का तुम्ही त्या व्यक्तीला आकर्षित करता. म्हणजे मी स्नेहा तामगाडगेला लाईक करत होतो जस्ट बिकॉज ती खूप मस्त दिसत होती आणि मी तिच्याकडे अट्रॅक्ट झालो, या. आणि ऑल दिस वाईल 5 वर्षामध्ये आमची काहीच बोलणं झालं नाही. सो इन दिस पिरियडमध्ये मी तिला फक्त लाईक करत होतो. सो तो एक फंडा आहे. आता लव हा एक दुसरा फंडा आहे. याला आपण प्रॉपरली समजून घेण्याचा प्रयत्न करू. लव हा एक असा फंडा आहे जी व्यक्ती तुमच्यापाशी आहे, या. लव हा असा फंडा आहे की याला तुम्ही अचीव नाही करत. म्हणजे कसं आहे, अचीव म्हणजे एक अचीव म्हणजे जस्ट लाईक मला थोडंसं प्रॉपरली कळू दे काय लव म्हणजे काय आहे. प्रॉपरली मला 2 टर्म प्रॉपरली समजून घेऊ दे, की लाईक आणि लव. कारण नाही का दोघांचे डेफिनेशन इनप्रॉपरली सारखेच असतात, लाईक आणि लवचे. बट नाही का थोडासा डिफरन्स असतो. कोणता डिफरन्स? ओके, लाईक आणि लव. लाईकमध्ये काय असते की तो बंदा किंवा ती गोष्ट भेटली नाही, म्हणजे अजूनपर्यंत भेटायची आहे, तरी आपण त्या व्यक्तीकडे आकर्षित होत जातो, त्याला लाईक. आणि लव म्हणजे काय असते की ती व्यक्ती तुमच्यापाशी आहे सर्टन, पण थोड्या डिस्टन्सवर आहे. म्हणजे असं नाही का तुम्ही बिलकुल ऑफलाईनवर आहे, म्हणजे तुम्ही बेस्ट फक्त आकर्षित करता ना, तुम्ही त्या गोष्टीसोबत बोलता सुद्धा आणि ती गोष्ट तुमच्यासोबत बोलत पण आहे. आणि समहाऊ तुमच्यामध्ये एक प्रकारे काहीतरी एन्व्हायरमेंट क्रिएट होऊन राहिलं आहे, जेणेकरून नाही का तुम्ही दोघंही एकमेकाला लाईक करून राहिले. हां, तुम्ही दोघंही जण एक यस यस बिलकुल करेक्ट फंडा कळला राहा. दॅट्स अ रिअली परफेक्ट फंडा. ओके, लाईक आणि लव्ह याच्यामध्ये फंडा असा आहे की लाईकमध्ये तुम्ही त्या व्यक्तीला लाईक करता, पण दुसऱ्या व्यक्तीकडून लाईक किंवा म्हणजे दुसरा व्यक्ती पण तुम्हाला लाईक करेल का याची पॉसिबल रिझल्ट नसते राव, या. लव्हमध्ये काय असते की तुम्ही त्या व्यक्तीला लाईक करता आणि इन दिस टाईम तो व्यक्ती पण तुम्हाला लाईक करतो. तर इथून काय 2 लाईक असतात आणि इथून 1 लाईक असतो आणि दुसऱ्या लाईकची पॉसिबल रिझल्ट असते. म्हणजे पॉसिबल रिझल्ट म्हणजे करतो किंवा नाही करत. ठीक आहे, बहुत कॉम्प्लिकेटेड थिअरी होती. आपण याला एक्झाम्पलद्वारे सांगण्याचा प्रयत्न करू. लाईक प्रिटी सिम्पल थिंग, काही गोष्ट आहे हार्ड नाही आहे. आपण घेऊ लडका आणि लडकीबद्दलच हे घेऊन घेऊ. प्रिटी नाईस एक्झाम्पल आहे, युजली सगळ्यांनाच कळून जाते. ओके ठीक आहे, आपण एक लडका घेऊ आणि एक लडकी घेऊ. आता सिच्युएशन फर्स्ट लाईकवाली. तर या लाईकमध्ये काय की या एक बंदा आहे, त्याला एक बंदी आवडत आहे, एक मुलगी त्याला आवडत आहे, म्हणजे लाईक करत आहे. तर तो बंदा काय जातो की तो तिला फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवतो, व्हॉट्सॲपवर वगैरे नंबर, मग फेसबुकवर मेसेजेस करतो. मग हळूहळू एक प्रकारे तिला व्हॉट्सॲपचा नंबर मागतो. आणि ती मुलगी असं लाईक एक म्हणजे व्हॉट्सॲप म्हणजे फेसबुकवर म्हणजे ए आणि बी कसं ते केव्हा तरी नाही का एक फ्रेंड्स होते, केव्हा तरी, या. आणि जी मुलगी आहे त्या मुलाला ओळखते. ओके, हे ए आणि बीचं एक्झाम्पल न घेऊ, आपण आपलं रिअल एक्झाम्पल घेऊन घेऊ. म्हणजे कसं की सांगण्यासाठी बेटर होऊन जाईल. ए आणि बी नाही, सरळ एक्झाम्पल घे, स्नेहाचं आणि माझं घेऊन घे. ओके, आता असं काही ऑकवर्ड सांगण्यासाठी काही आहे नाही, कारण पूर्ण फंडे क्लिअर झाले राव माझ्यामध्ये. तिच्यामध्ये माहीत नाही, या. तिच्यामध्ये काही फंडेच नव्हते, सो काही क्लिअर होण्याची गोष्ट नाही. ओके, तू सरळ पॉईंटवर ये डूड. हा, स्नेहा तामगाडगी आणि मी. आता 1st स्टँडर्ड टू 4th स्टँडर्डमध्ये आम्ही सोबत होतो, या. इट जस्ट लाईक प्रिटी क्लोज. आता 4th स्टँडर्ड नंतर स्कूल बदलले नाही, स्कूल तेच होते, बट नाही का एक डिफरन्स आलं. मुलगा आणि मुलगी एक प्रकारे एन्व्हायरमेंटमध्ये चेंज झालं की मुलगा काय असते मुलगी काय असते. इन दिस वर्ल्ड 4th स्टँडर्डमध्ये आम्ही एकदम माती खाणारे किडे होतो की माती खाणारे बच्चे होतो. इट जस्ट लाईक डझंट नो व्हॉट इज इट. आणि 4th स्टँडर्डपर्यंत नाही का सगळे टीचर्स लोक अशा प्रमाणे ट्रीट करते की मुलगा मुलगी सगळेजण एकत्रच राहतात. दे डोंट इवन नो व्हॉट इज दिस, या. बट 5th स्टँडर्डमध्ये एक प्रकारे कळते की मुलगा काय असतो आणि मुलगी काय असते. दोघांचे प्रायोरिटीज वेगवेगळ्या असतात. दे डू समथिंग लाईक डिफरंट थिंग्स, दे डू डिफरंट लाईक आय डोंट नो व्हॉट इज दिस. बट एक प्रकारे त्यामुळे एक प्रकारे मुलगा आणि मुलगीला थोडंसं वेगळं ट्रीट करतात.
कारण एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. आणि अशाच प्रमाणे आमच्यासोबत पण झालं. 5th स्टँडर्डमध्ये मुलं वेगळी बसायचे आणि मुली वेगळे बसायचे. आता इन सर्टन पिरियड ऑफ टाईममध्ये नाही का चेंज होऊन जाते की कोणी मुलं बोलत नाही. आता 4th स्टँडर्डमध्ये आम्ही तर मस्त बोलत होतो, मस्त खेळत पण होतो मस्त वगैरे. बट 5th स्टँडर्डमध्ये काय झालं की आम्ही नाही बोलत होतो. वाय? कारण एक हे आलं आहे ना की ती मुलगी आहे बा आणि कोणी बोलत नाही, कोणता मुलगा मुलीसोबत बोलत नाही, सो आपण कशाला बोलायचं. हां. आणि कोणता मुलगा जरी बोलत असेल तर काफी सिक्रेटली बोलत आहे वगैरे. इट इज लाईक बाजूच्या बंद्याला पण माहीत नाही का हा बंदा मुलीसोबत बोलून राहिला आहे. सो इट जस्ट लाईक कोणी बोलत नाही तर मी कशाला बोलू बा. ह्या जरी ती माझी 4th स्टँडर्डमध्ये फ्रेंड असेल, वाय? काही काही बोलायचं काही कारण नाही, कोणी बोलू नाही, मी कशाला बोलू. या इट जस्ट लाईक दॅट. सो ठीक आहे, ओके. मग ही जनरेशन वाढत जाते. 5th to 6, 6 to 7, 8, 9, 10, 11, 12. ओके. आता 12वीपर्यंत अशाच प्रकारचा असतो. 12वी किंवा 10वी घेऊन घे. आता सगळेजण 10वीमध्येच मॅच्युअर्ड होऊन जातात. मी तर 12वी का मी आता हळूहळू भाऊ आतापासून आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू केला आहे ना, तेव्हापासून मला काही ना काहीतरी थोडंसं डोक्यामध्ये बुद्धी आली आहे. नाही तर मी तर पगले समान होतो यार. इतका पागलासारखा विचार करत होतो आणि माझ्या लाईफला डिस्ट्रॉय करून टाकण्याचा प्रयत्न करून राहिलो होतो. बट नाही का मी प्रॉपरली या सर्व गोष्टी जाणून घेतल्या आहे की काय कोणती गोष्ट कशाप्रमाणे असते आणि काय असते. ह्या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे मला थोडीशी मॅच्युरिटी आली आहे असं मला वाटते राव. हां, आपण सर्व पॉईंटवर येऊ. पॉईंटवर येण्याचं कारण हे आहे. हां, तर काय आहे की 10 किंवा 12th स्टँडर्डपर्यंत नाही का इट जस्ट लाईक मुलगा आणि मुलगीमध्ये डिफरन्स इट जस्ट लाईक खूप अंतर पार करून जाते. या आता काय की 12वी नंतर काय होतं की एक प्रकारे हार्मोन्स चेंज होत जातात. या माणसाच्या हार्मोन्स म्हणजे माणूस किंवा बाई किंवा वडेवर त्यांच्यामध्ये एक प्रकारे एक चुंबक तयार होतो. व्हॉट इज चुंबक म्हणजे एक आपण दुसऱ्या जेंडरला लाईक करायला लागतो. आणि मुलीमध्ये पण तेच होते का मुलींना पण दुसऱ्या जेंडरला हळूहळू ते लाईक करायला लागते समहाऊ. आणि हे सगळ्यांसोबतच होते, माझ्यासोबत पण झालं आहे. या सो काय झालं की मग काय आपण नाही का एकमेकाला थोडंसं असं हलकीशी जरी थोडीशी चाट झाली तर मग आपल्याला वाटते की आपण तिला लाईक करत आहे. तर असंच म्हणजे 12वीपर्यंत वगैरे वगैरे म्हणजे रियुनियन होईपर्यंत आपल्याला असंच वाटत होतं की असाप्रमाणे असते. मग जेव्हा रियुनियन झालं तेव्हा मला वाटलं की मला म्हणजे मी तिला लाईक करायला लागलो. स्नेहा तामगाडगेला मी लाईक करायला लागलो. व्हाय? कारण आय डोंट नो बट शी लुक्स ग्रेट आणि माझ्यामध्ये एक प्रकारे चुंबन तिच्याकडे आकर्षित होत होतं. हां, तर मी तिला लाईक करायला लागलो. तर आता मी तिला लाईक करायला लागलो याचा अर्थ हा नाही का ती मला लाईक करेल. पॉसिबल रिझल्ट आहे ना. म्हणजे मी इकडून हो आहे बट तिचं हो किंवा नाही आहे म्हणजे तिचं कम्प्लीट कळून नाही राहिलं की तिला काय हो आहे की नाही आहे राईट नाव. तर ही जी सिच्युएशन असते म्हणजे आपल्याकडून होकार असते तिच्याकडून काहीच नाही, तिच्याकडून जस्ट लाईक माहीत नाही म्हणजे सर्टन आय डोंट नो आय डोंट नो हो किंवा नाही आय डोंट नो. सो ही जी सिच्युएशन असते ना याला म्हणते लाईक सिच्युएशन. या म्हणजे मी तिला लाईक करतो हा एक लाईकचा फंड आहे. या आणि आता आपण लव्हचा फंड जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सेम एक्झाम्पल, सिच्युएशन थोडीशी चेंज. याच्यामध्ये काय होते की आपण इमॅजिन करून घे आता मी हा लाईकवाला फंड आहे ना हा माझ्या लाईफमध्ये झालेला रिअल फंड आहे आणि हे मी प्रॅक्टिकली सांगितला. आता हा जो लव आहे हे माझ्यासोबत कधी झालं नाही. बट समज जर लव फंड माझ्यासोबत झाला असता तर कोणत्या पद्धतीनं झाला असता आणि मी या एक्झाम्पलला कशाप्रमाणे चांगल्याने एलॉबरेट करू शकतो या पद्धतीने मी सांगण्याचा इथे प्रयत्न करतो. राईट ओके ठीक आहे. लव्ह सिच्युएशनमध्ये काय होते की 4th स्टँडर्डमध्ये 4th स्टँडर्डपर्यंत गोष्ट बिलकुल सारखी आहे का आम्ही सोबत राहत होतो. 5th स्टँडर्डमध्ये काय झालं की आमचे स्कूल जरी चेंज नाही झाले तरी नाही का आमच्या मुलीमध्ये डिफरन्स इतका खास करण्यात आलं नाही.
स्टील आम्हाला मुलं मुली सोबतच बसत होते. या 5, 6, 7, 8, 9, 10, इवन 11, 12 मुलं मुली आम्ही सोबतच होतो. इवन 11-12 स्टँडर्डपर्यंत सुद्धा पण आम्ही सोबतच होतो. सोबत म्हणजे आम्ही, म्हणजे असं नाही का मुलं वेगळे बसा मुली वेगळे बसा, नो नो नो, तुम्हाला जिथं वाटेल तिथं बसा, इवन रोल नंबरनुसारही बसा. या सो इट जस्ट लाईक प्रिटी रँडम. तर मग काय की एक प्रकारे नाही का काय झालं की 11वी 12वी आम्ही सगळेजण सोबत होतो. मानून की 12वीपर्यंत स्नेहात आमच्याकडे की बिलकुल माझ्यासोबतच होते. आम्ही सोबतच बसायचो. इवन 12 स्टँडर्डपर्यंत आम्ही सोबतच बसायचो. ओके, तर 12 स्टँडर्डपर्यंत तुम्ही सोबत बसायचे रूट, तर काही ना काही तर कन्व्हर्सेशन झाला. इट जस्ट लाईक 12 वर्षामध्ये तुम्ही काही ना काही तर बोललेच असाल. ऑफकोर्स डूड, हू डोंट टॉक, काही ना काही तर बोललेच असाल. ऑफकोर्स सम हाऊ खूप काही बोलले असेल. तर आता तर रियुनियनची पण गरज नाही. आता रियुनियनची पण गरज नाही. मग काय होते की 12वी झालं. 12वी झालं. आता याच्यामध्ये सेम सिच्युएशन आहे का, इथे चुंबन तयार होऊन झाले, तिथे चुंबन म्हणजे एक मॅग्नेट तयार होणार जे अदर जेंडरला लाईक करते, आणि तिच्यामध्ये पण एक असं मॅग्नेट तयार होते जे अदर जेंडरला लाईक करते. सम हाऊ ती मला लाईक करायला लागली, मी पण तिला लाईक करायला लागलो, बट एक्सप्रेस करत नव्हतो. 12वी झाली, कॉलेज खतम. आता नेक्स्ट टू ग्रॅज्युएशनकडे वळायचं आहे. तर ती इंजिनिअरिंगकडे दुसऱ्या कॉलेजकडे गेली, मी दुसऱ्या कॉलेजकडे गेलो. मग काय आहे की कॉलेज सुरू झालं 6 महिन्यानंतर नाही का मी फेसबुक ओपन केलं अकाउंट, आणि नंतर मी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिने ॲक्सेप्ट केली. मग तिच्याकडून हाय आला, मग मी पण हाय पाठवला. हाय हॅलो चॅटिंग वाढायला लागली. देन काय असते म्हणजे याच्यामध्ये काय असतो की दोन्ही बंद्याकडून लाईक असते ना, म्हणजे मी पण तिला लाईक करत आहे आणि ती पण मला लाईक करत आहे, बट एक्सप्रेस झूमपर्यंत केलं नाही. आणि आता ते एक्सप्रेस करण्याचं काम फेसबुक आणि व्हॉट्सअप करणार. सो फेसबुकवर आम्ही चॅट करून राहिलो, नंबर शेअर झाले. व्हॉट्सअपवर आम्ही चॅट करून राहिलो आहे. आणि आमचे चॅट्स वाढून राहिला आहे. जस्ट लाईक 1 घंटा 2 घंटे 3 या 4 घंटे डूड वी आर जस्ट लाईक चॅटिंग. तुमच्या मोबाईलवर फक्त फिंगरप्रिंटची निशाणी होऊन राहिले बॉटम ऑफ दी स्क्रीनपासून, म्हणजे हाफ ऑफ दी स्क्रीनपासून वरती पूर्ण प्लेन आणि खालती पूर्ण फिंगरप्रिंट. म्हणजे काय झालं, स्क्रीन डिवाइड होऊन राहिली आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही चॅट करता ना तेव्हा नाही का तुमच्या मोबाईल स्क्रीन डिवाइड होऊन जाते. एक अर्धी स्क्रीन जे फुल क्लिअर असते, दुसरी अर्धी स्क्रीन नाही का मोठे फिंगरप्रिंट मोठे स्टॅबल्स असतात, म्हणजे फिंगरप्रिंटचे निशाण त्याच्यामध्ये इन्क्लूड होऊन जातात. सो ही जस्ट लाईक तुम्ही बहुत चॅट करून राहिले. तर ही जी सिच्युएशन असते ना, आता हा बंदा प्रपोज करेन आणि वगैरे समथिंग डू लाईक दॅट, हे पुढची गोष्ट आहे. तर याच्यामध्ये काय, ती पण चॅट करत आहे, हा पण चॅट करत आहे. तर याच्यामध्ये काय असते की ही सिच्युएशन असते ना, या सिच्युएशनला म्हणते लव्ह. म्हणजे हा पण बंदा तिला लाईक करतो आणि ती पण बंदी याला लाईक करते. म्हणजे कळते कसं यार, म्हणजे हाऊ 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 म्हणजे ते कळते कसं. इट्स प्रिटी सिम्पल. तुम्ही हाय पाठवताय, तिचा हाय येऊन राहिला आहे. सिम्पल आहे. याच्यामधून डिसाईड होत नाही का कोणती मुलगी तुम्हाला अट्रॅक्ट करते कोणती नाही. ओके, तुमचे चॅट्स वाढून, म्हणजे हे याच्यामध्ये एक प्रकारे टॅलेंटची गरज असते. म्हणजे नाही का असं नाही का लाईक सिच्युएशनला लव्ह सिच्युएशन बनवता येत नाही, बनवता येते. आणि लव्ह सिच्युएशनला पण लाईक बनवता येते. जस्ट लाईक नाही का हे बहुत ही डिफरंट थिंग्स आहे. समज जर नाही का लाईक सिच्युएशनमध्ये असं घेऊ, एक बंद आहे. फेसबुकवर तिला रँडम गर्ल दिसली, जो ओळखत पण नाही. पण बंदा मी स्मार्ट आहे. मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली फेसबुकवर. समहाऊ 1-2 हप्त्याने तिने फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. मग या बंद्याने हाय पाठवला, तिचा रिप्लाय आला हाय. आणि देन म्हणे हाऊ आर यू. मग तिचा रिप्लाय आला हू आर यू, म्हणजे तू कोण आहे. मग हा बंदा मोठा स्मार्ट, माझ्यापाशी ॲटिट्यूड आहे, मी कशाला माझं नाव सांगू, तू सांग ना तू कोण आहे. म्हणजे फेसबुकवर जरी नाव फ्लॅश होत असन तरी चॅट करण्यासाठी एक प्रकारे वे ऑफ सिच्युएशन आहे. मग ती बंदी काय करते की त्या बंद्याचं प्रोफाईल बघते. ओ याचं नाव आदित्य पाटील आहे, ही वर्क्स इन डिझाईन फील्ड. इट्स रिअली नाईस. त्याच्या प्रोफाईलवरून हा चांगला दिसून राहिला आहे.
ती पण थोडीशी अट्रॅक्ट होते, बट नॉट टू मच. इट्स लाईक लिटिल बिट, थोडीशी चाट वाढते. ती मुलगी थोडीशी रिप्लाय देते आणि हा बंदा तो ऑलरेडी स्मार्ट आहे. तर मग हा बंदा पूर्ण विचारून घेते, हा तुला काय कळते का वगैरे वगैरे, कशाप्रमाणे आहे. जस्ट लाईक ही इज प्रिटी स्मार्ट. आता मला वर्ड्स नाही माहीत, कारण मी इतका स्मार्ट नाही मुलीमध्ये बोलण्याच्या बद्दल. बट काही मुलं असतात जे मोठे शार्प असतात राव मुलींना पटवण्यामध्ये. ते बरोबर वर्ड खिचतात, ते बरोबर वाक्य खिचतात आणि बरोबर सांगतात आणि ते बरोबर टार्गेट हिट करतात. त्यांना बरोबर माहिती आहे की मुलीसोबत कसं बोलायचं, का बोलायचं. दिस थिंग इज रिली स्मार्ट. तर कसं आहे, 1, 2 किंवा 3 चॅटिंगमध्ये नाही का ती मुलगी झाली इम्प्रेस एट अ स्मार्टनेस थ्रू. या आणि समहाऊ नाही का ती मुलगी या बंद्याला लाईक करायला लागली आणि त्यांनी नंबर मागितला व्हॉट्सॲप आणि तिने नंबर दिला. डूड झालं ना, कळलं. व्हॉट्सॲप नंबर युजली कोणाला देत नाही या, बट ती मुलगी तुला व्हॉट्सॲप नंबर देत आहे, तर बंदा समजून जा ती पण बंदी तुला लाईक करत आहे. या बट तरीही म्हणता नाही, कारण समहाऊ कोण्या मुलीबद्दल असं सांगता येते, कोण्या मुलीबद्दल असं सांगता येत नाही. जस्ट लाईक प्रिटी डिफरंट थिंग्स. काही काही मुली असतात जे बहुत ही अनस्टेबल असतात डोक्यानी. म्हणजे जरी तिने मोबाईल नंबर जरी दिला तरी तिच्या मनामध्ये काही वेगळं सुरू असते वगैरे वगैरे, स्टफ लाईक दॅट. जस्ट लाईक प्रिटी डिफरंट. तर तरी मोस्ट ऑफ दी मुली, ज्या मुली तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर देऊन राहिला फेसबुकवर, सो इतकं समजून जा की डूड ती मुलगी तुम्हाला लाईक करत आहे. दॅट्स इट. मग आता तुम्ही फॉरवर्ड करा. मग आता तुम्हाला मग चान्स आहे का तुम्हाला काही करायचं आहे किंवा नाही करायचं आहे, किंवा सिच्युएशन पुढे वाढवायची आहे. आता ते तुमच्यावर डिपेंड आहे. जस्ट लाईक दॅट, राईट. आणि लव्ह सिच्युएशनला पण लाईक करता येते, ही कोणती सिच्युएशन आहे. म्हणजे कसं आहे की ऑल धिस वर्ल्ड 12th स्टँडर्डपर्यंत दोन्ही बंदी मुलीला लाईक करत होते, एकमेकाला लाईक करत होते ते. पण त्याच्यानंतर थोडीशी गॅप झाली आणि त्याच्यानंतर मग लाईक कसे करत आले. आता याच्यामध्ये पण 2 डिफरंट थिंग्स आहे. आता आपण लाईक सिच्युएशनला लव्ह सिच्युएशनमध्ये कसं कन्वर्ट केलं हे सांगितलं आहे. आता आपण लव्ह सिच्युएशनला लाईक सिच्युएशनमध्ये कसं कन्वर्ट केलं हे सांगण्याचा आपण प्रयत्न करू. ओके, प्रयत्न. आय जस्ट थिंक मी म्हणत आहे प्रयत्न. आय जस्ट लाईक नॉट 100% आय एम सेईंग का दिस इज कम्प्लिटली करेक्ट. नो 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 नो. कारण मी जे बोललो आहे ही जस्ट लाईक कधी कधी तर कम्प्लिटली रॉंग पण होऊ शकते. या कारण आता माझ्यामध्ये जे आलं आहे ना, म्हणजे याच्या अगोदर ज्याप्रमाणे मी थिंक करत होतो तेव्हा मला वाटत होतं का मी बिलकुल करेक्ट आहे. बट आता मला कळून राहिलं आहे ना की स्नेहा तामगाडगे इज नॉट लाईकिंग. हे ती मला लाईक करत नव्हती, मीच तिला लाईक करत होतो. आणि जस्ट लाईक करत होतो, लव्ह नव्हता तो, एक प्रकारे आकर्षण होतं ते. या राईट राईट. हां, तर आपण कुठे होतो. हां, लव्ह सिच्युएशनला लाईक सिच्युएशन कशी करता येते. आता लव्ह सिच्युएशनमध्ये माहीत आहे ना का दोनही बंदे म्हणजे दोन्ही मुलगा आणि मुलगी एकमेकाला लाईक करतात, म्हणजे या सिच्युएशनमध्ये लव्ह सिच्युएशन. आणि लाईक सिच्युएशनमध्ये एक बंदा किंवा एक बंदी मुलीला लाईक करते, बट दुसऱ्या बंद्याकडून कन्फर्म नसते, जस्ट लाईक पॉसिबल रिझल्ट असतो. सो त्या सिच्युएशनमध्ये लाईक सिच्युएशन. तर आता आपण सांगितलं की लाईक सिच्युएशनला लव्ह सिच्युएशनमध्ये कसं कन्वर्ट करायचं. हे डिपेंड करते की बोलणारा बंदा कसा आहे किंवा त्याची मेंटॅलिटी काय, तो सांगत का आहे आणि तो ती ऐकत का आहे. आणि आता आपण सांगू की लव्ह सिच्युएशनला लाईक सिच्युएशनमध्ये कसं कन्वर्ट होऊ. आता 12th स्टँडर्डमध्ये नाही का हे दोघं जण मस्त सोबत फ्रेंड होते. जस्ट लाईक दोघांमध्ये पण एक प्रकारे काही ना काहीतरी कनेक्शन्स होते. ओके, नंतर काय झालं की थोडीशी गॅप पडली. ग्रॅज्युएशनद्वारे ती दुसऱ्या कॉलेजमध्ये गेली. मग या बंद्याने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, तिने फटसे ॲक्सेप्ट केली. या इट जस्ट लाईक प्रिटी फास्ट. मग तिच्याकडूनच रिप्लाय आला, याने पण हळूहळू रिप्लाय दिला. या काय आहे की याच्यामध्ये थोडासा वे ऑफ मीडिया चेंज होऊन जाते. म्हणजे कसं आहे की फिजिकली हा बंदा आणि ती बंदी एकमेकांसोबत खूप खुलून बोलत होते, जस्ट लाईक बहुत मस्त या डूड. म्हणजे ती फेस टू फेस असेल ना तर हा बंदा बहुत चांगल्याने बोलून राहिला होता तिच्यासोबत. बट नाही का वे ऑफ मीडिया चेंज झाला याच्यामध्ये. नाही का ती बंदी तिच्यासमोर नाही, बट एक व्हॉट्सॲप आणि फेसबुक समोर एक मीडिया थ्रू नाही का तिला भेटून राहिला आहे. आणि तो मीडिया असतो तो चॅटिंगचा मीडिया असतो.
आणि याच्यामध्ये हा बंदा इतका चांगला नाही आहे, त्याला इतकं चांगल्याने असं बोलता येत नाही, राईट. सो काय झालं की तिच्याकडून होतं, म्हणजे ती लाईक करत होती या बंदाला, हा पण लाईक करत होता, बट वे ऑफ मीडिया चेंज झाला ना, फेसबुक, व्हॉट्सॲप. तर त्या बंद्याला नाही का जास्त एफर्ट लावा लागले नाही. तिने फटसे याला व्हॉट्सॲप नंबर दिला, इवन तिनेच याला व्हॉट्सॲप नंबर मागितला. या बंद्याने देऊन टाकला कॅज्युअली, जस्ट लाईक या. मग हळूहळू चॅट्स वाढायला लागले, बट बहुत कमी. म्हणजे त्या मुलीकडून खूप जास्त इंटेन्शन होती, पण या बंद्याला चॅट करताच येत नव्हती. जस्ट लाईक कसं करू चॅट, आता का रिप्लाय देऊ, झालं का जेवण, इज लाईक रिअली पथेटिक क्वेश्चन, मी कशा का नाही विचारू, वाय इज दॅट. सो चॅट्स बनत नव्हत्या. मग याच्याद्वारे काय होते की त्या जी मुलगी या बंद्याला लाईक करत होती, ती लाईक करण्याची इंटेन्सिटी हळूहळू कमी व्हायला लागली, कारण चॅट बनत नव्हती. समहाऊ तिने याला कॉल केला असं ना, तर या बंद्याने नाही का कॉलिंगमध्ये पण खूप चांगल्याने एफर्ट घेतलं असतं. भाऊ, कशी आहे तू, काय आहे, जेवण केलं का, मासाळी ठेवलं का, तू तर मोठी खराब आहे रे, कशी काय इतकी चांगली झाली, तू तर टॉपर होती, इतकी कम बिघडली तू. म्हणजे हे कसं एक प्रकारे खूप चांगले लक्षण आहे बोलण्यासाठी. बट काय आहे की तिने याला कॉल नाही केला, याने पण कॉल केला नाही. दोघाही जणांची इंटेन्सिटी होती म्हणा एकमेकात, बट ते त्यांनी कोणी, म्हणजे तिला वाटलं की याने कॉल करायला पाहिजे आणि याला वाटलं का तिने कॉल करायला पाहिजे. या सिच्युएशनमध्ये नाही का कोणीच कोणाला कॉल नाही केला. आणि याच्यामध्ये काय झालं की जे लववाली इंटेन्सिटी आहे ना, ती हळूहळू लाईकवाली इंटेन्सिटी बनली. आणि लाईकवाली इंटेन्सिटी म्हणजे काय, आता हे सिच्युएशन ना, हे एक प्रकारे कॉन्स्टंट राहते आणि हे डिफाईन करते टाईमसोबत. म्हणजे समजा जर तुम्ही 12वीपर्यंत सोबत होते आणि 12वी नंतर 6 महिने तू फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून राहिला आणि कधी हप्त्यानंतर तिला व्हॉट्सअप नंबर पण भेटून राहिला त्या बंद्याला, बट काय आहे की दोघा जणांची इंटेन्सिटी होती, ती लाईक करण्याची इंटेन्सिटी होती आणि काफी स्ट्रॉंग होती, बट वेळ दरम्यान दोघांनी एकमेकांनी रिस्पॉन्स दिला नाही. त्यामुळे नाही का ती जी इंटेन्सिटी आहे ती थोडी थोडी कमी झाली वक्तसोबत, टाईमसोबत. तर 1 वर्ष झाला, 2 वर्ष झाला, 3 वर्ष झाला, ती इंटेन्सिटी बहुतच कमी झाली. समहाऊ त्या व्यक्तीला दुसरा कोणता बंदा भेटला किंवा त्या बंदीला दुसरी कोणती, त्या मुलाला कोणती दुसरी मुलगी भेटली किंवा त्या मुलीला दुसरा कोणता हे भेटला, बॉयफ्रेंड भेटला वगैरे वगैरे. सो ही इंटेन्सिटी नाही का हळूहळू इतकी वाढली, समहाऊ वेळेसोबत इतकी वाढली का ती डिसअपिअर झाली. मग या सिच्युएशनमध्ये नाही लाईक आहे आणि नाही लव्ह सिच्युएशन आहे. इट जस्ट लाईक कम्प्लिटली डिसअपिअर होऊन जाते. ते मग ते जॉईनच नसतात. जस्ट लाईक दोन्ही कॅरेक्टर काफी दूर जातात. ए बंदा दुसरा झाला, बी बंदा दुसऱ्याकडे झाला. आणि ही सिच्युएशन काय असते, याला सिच्युएशन म्हणता येत नाही. व्हाय, कारण हे डिसअपिअर असतात ना. म्हणजे ऑल दिस वाईज नाही का, एक बंदा दुसऱ्या बंदीला लाईक करत आहे किंवा दुसरी बंदी या बंदीला लाईक करत आहे. म्हणजे या दोन, म्हणजे आतापर्यंत मी 4 सिच्युएशन सांगितले ना, या 4 सिच्युएशनमध्ये नाही का जो चौथा सिच्युएशन आहे ना, तो डिसअपिअरवाला काऊन होता, कारण याच्या अगोदर 3 सिच्युएशन आहे ना, या 3 सिच्युएशनमध्ये कोणी ना कोणी कोणाला बंद्याला लाईक करत होता. कोणता ना कोणता तरी बंदा कोणत्या ना कोणत्या बंदीसोबत लाईक करत होता. बट या चौथ्या सिच्युएशनमध्ये काय होते की हाही बंदा लाईक करत नव्हता, ती बंदी म्हणजे लाईक करत होता, बट वेळेद्वारे टाईमद्वारे नाही का ही लाईक करण्याची इंटेन्सिटी झाली कमी आणि ते झाली डिसअपिअर म्हणजे जस्ट लाईक डिफरंट. मग त्याला जॉब लागली, तो नागपूरला गेला, तिला जॉब लागली, ती चेन्नईला गेली. मग समहाऊ नाही का 3 वर्षाचं तिने लग्न केलं, तिने फेसबुकवर पोस्ट केले ते लग्नाचे फोटो. मग हा बंद पाहून, अरे तुझं लग्न झालंय डूड, हो ना, अरे तुला लग्नाची पत्रिका तर पण आठवली होती. अरे मी आलो होतो ना, अरे गुलाबजामुन काय मस्त झालं होतं यार, तू काय फक्त गुलाबजामुन खायसाठी आला होता का? अरे मग नाही तर काय, अरे तुम्हाला भेटला पण नाही. अरे काय झालं, मी गुलाबजामुनच खात बसलो आणि त्याच्यानंतर मला काम आलंय, त्यामुळे मला फटसे निघावं लागलं. बट तुमचं लग्न वॉज रिअली गुड आणि तुम्ही जोडी वन ऑफ दी ग्रेट आहात. झालं. मग तर काही सांगणं लाईकच नाही. अरे एक वेळ मॅरिड झालं का मग तर गोष्टच खाता. मग लव्हवाला फंडा, लाईकवाला फंडा गेला भोकात. मग कसं आहे, मग
मग मुली होऊन जातात बिलकुल कॉन्फिडन्स, या म्हणजे त्यांना आता लायसन्स भेटते ना. म्हणजे त्यांचं तर लग्न झालं आहे आता, मग ते काही कोणासोबतही काही बोलू शकते, आहे नाही जस्ट लाईक कशा पण गोष्टी करू शकते. या वाय आज तर बापरे, तू तर या गोष्टीवर पूर्ण PhD करून टाकली डूड. पूर्ण लाईक लव वाली पूर्ण फिलिंग सांगून टाकली. नाही असं नाही डूड, म्हणजे मला हा थोडासा कन्सेप्ट कळला, त्यामुळे मी असा आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करा. आणि हे मला कळलं कसं, या फ्रेशर सिरीज आहे ना, एक मराठी सिरीज आहे डूड, मी कालपासून पाहून राहिलोय डूड. काल काल का आज पण मी नाही का पागलच झालो राव या सिरियलद्वारे. म्हणजे कसं आहे कॉलेज आणि जस्ट लाईक प्रिटी नाईस थिंग्स, आणि मला बहुतच मस्त एंटरटेनिंग वाटते आणि बहुतच मस्त वाटत आहे. त्यामुळे मी नाही का कंटिन्युअस नाही का माझा वोडाफोनचा डेटा, जिओचा डेटा, सोनूचा डेटा आणि आता वडिलांचाही डेटा खतम करून टाकतो डूड. आणि आता 12चा पुन्हा रिन्यू होतेच, पुन्हा सुरू डूड खतम. हां, आणि तू त्या बंद्याला कॉल केला होता का काल? यस, ॲक्च्युली मी आजच कॉल केला त्यांना. ते म्हणे आज संध्याकाळपर्यंत सांगतो म्हणे. म्हणजे कन्फर्म तर ऑलरेडी आहे, बघ इंटरव्ह्यूला केव्हा यायचं आहे हेच आहे. या सो उद्या मी त्यांना पुन्हा कॉल करतो आणि ते सांगेलच मला. या आणि आता मी कपडे वगैरे घेतले आहे, सो एक प्रकारे प्रोफेशनल म्हणजे माझे शर्ट्स घेतले आहे फुल बायवाले. सो इट जस्ट लाईक प्रिटी नाईस टू मी, कारण मला बहुत चांगलं वाटून राहिलं आहे बिईंग लाईक प्रोफेशनल. रिअली ग्रेट. या सो हां, आणि मला ट्रूथ कळलं आहे की स्नेहा तामगडगे मला लाईक नाही करत, फक्त मीच लाईक करत होतो. आणि ही एक मिनिट. हो का आता? WPS फाईल PDF फाईल कोणली हेरिट. यानं आता बरं पटकन केलं. WPS ऑफिस WPS हे तुम्हाला कामाचं आहे का? हो, हे राहू दे, दोन राहू दे. कुठे ती फाईल? WPF नाही आलं. नाही ती फाईल कुठे आहे? कोणती आहे ना? मी आता डाउनलोड केली ते कोणत्या ग्रुपमध्ये होते ते, कोणी पाठवलं ते तुम्हाला? हां हे ठीक आता ना. हां ठीक आहे. आता काय होतं कसं केलं काय केलं? अरे मला मी कालपासून बोलवली माहिती नव्हती याची. मला नाव WPS दिलं मी पण झोन नाही होत याची. माझं नाव सुटलं माझ्या याच्यामध्ये होऊन जाते तो. याच्यामध्ये मुख्याध्यापक म्हणून माझ्या याच्यामधून नाव सुटलं तर ते कंप्लेंट द्यायची होती त्याच्यावरती. जमलं. कोण केलंय असं माझं? मांजर हे मांजरी काढले कवर. बाप्पा सकाळी पाय फसली होती ना मांजर. काय झालं? फसली होती मग वायरमध्ये त्याने पाय फुट केलेलं. पप्पा किती ओरडले होते. बापरे 40 मिनिट झाले.
आजचा फंडा पण खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होता. आय थिंक्स मी खूप चांगल्याने अजून कॉम्प्लिकेटेड पद्धतीने सांगितलं राव. पण तू या फंडामध्ये येशील ना, म्हणजे लव, रिलेशनशिप, काइंड ऑफ लाईक दॅट. हे सिच्युएशन असे आहे ना, हे कॉम्प्लिकेटेडच असतात. म्हणजे आपल्याला वाटते की ट्रॉफी आपल्या जवळच आहे, आपल्याला भेटलीच राव, बट समहाऊ ते खूप दूर असते. आय डोंट नो, म्हणजे मला असं वाटत होतं की मी या फंडामध्ये कधी पडणार नाही. बट समहाऊ मी पडलो या स्नेहा गडगेच्या ह्याच्यामध्ये. बट रिसेंटली मला कळलं आहे या साऱ्या गोष्टी का ते कम्प्लिटली रॉंग होतं. आणि हेच मिस्टेक होते ना आपल्या यामधून. आपल्याला वाटते की ती गोष्ट भेटली, बट इट्स नॉट, इट्स लाईक डिफरंट थिंग. सो मी थोडंसं स्वतःलाच एक प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे मला या सगळ्या गोष्टी कळत आहे, रिअलाईज होत आहे कोणती गोष्ट चांगली आहे, कोणती गोष्ट वाईट आहे, कोणत्या गोष्टी आपलं काय होऊ शकते. सो इट्स लाईक दॅट, राईट. सो जास्त मी वाढवत नाही आज ह्याच्यासाठीच. अजून यस, मी स्टार्टिंगला म्हणलं होतं की डायरी आणि आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये फरक काय आहे. तर आता मी हे 41 मिनिट बोललो ना, आता हे मी 41 मिनिट माझ्या मनातलं बोललो. माझं मन हलकं झालं. आय फील्स रिली लाईट. थोडंसं बोलणं पण झालं, चालणं पण झालं, जेवण झाल्यावर माझं मनातलं पण निघालं. जसं एक असं वाटलं की मी समोर एक बंद आहे, त्याच्यासमोर मी माझ्या गोष्टी सांगून राहिलो आहे. आता हे जे मी 41 मिनिट बोललो, आता 42 मिनिट झाले आहे. तर आता मी हे 42 मिनिट बोललो. त्या 42 मिनिट तू लिही बरं कागदावर, वर्ड टू वर्ड. तू लाव ना, तू किती वेळा प्ले कर, वर्ड टू वर्ड लिही बरं डायरीमध्ये. पूर्ण एक 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 शब्द सांगतो ना. हे 42 मिनिटं लिहायला तुला करीब 2 किंवा 3 घंटे लागेल, कारण मी याच्यामध्ये इतके सारे शब्द बोललो, बहुत सारे वर्ड्स आहे ना, टू मच. अरे बापरे, बहुत ज्यादा डूड. आणि हे तुझ्या डायरीमध्ये लिहिशील तर तुला 3 घंटे लागन. सबटायटल सहित 3 घंटे लागन. आणि विचार कर, याच्यामध्ये तुझं मनातलं निघन की तुला त्रास येईल, का तुला का होईल, राईट. आता हे तू डिसाईड कर का कोणता वेळ बेटर आहे, एक डायरी लिहिण्याचा की आर्टिफॅक्ट एपिसोड बनवायचा. सो समोर जाऊन मी असं एक प्रकारे सांगीन. हे असं आहे की तुम्हाला वाटते तर करा, फोर्स नाही करू शकत राव आपण. फोर्स नाही करू शकत कोणत्या व्यक्तीला आर्टिफॅक्ट एपिसोड करण्याचा. एकदम स्टार्टिंगला प्रिटी ऑकवर्ड वाटते, बहुतच ऑकवर्ड. म्हणजे कशाप्रमाणे मी या सगळ्या गोष्टी सांगू. बट एक सर्टन लेवल नंतर आपण फॅमिलियर होऊन जातो या सगळ्या गोष्टीसोबत, की आर्टिफॅक्ट एपिसोड काय आहे आणि कसा आहे. सो समोर कोणताही व्यक्ती राहीन कोणता याच्यामध्ये, आणि ह्या आर्टिफॅक्ट एपिसोड साऱ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. सगळे मेंटल, फिजिकल, इकॉनॉमिकल, फायनान्शियल, एव्हरीथिंग. तुमच्यापेक्षा तुम्हाला कोण ओळखते राव, तुम्हीच ओळखता ना. आणि हे तुम्हालाच भेटवण्याचं काम करते आर्टिफॅक्ट एपिसोड. येस, यू जस्ट हॅव टू डू धिस, बट नॉट द फोर्स वे. फोर्स केल्यासारखा नाही. हे मनातून तुम्हाला वाटते बोलायचं आहे, बोल. आता मी बोललो 42 किती मिनिट झाले, आता 55 मिनिट झाले असतात, 44 मिनिट झाले. बोललो, माझ्या मनातलं बोललो ना. मला कोणी सांगितलं तर नाही, बॉस तुला हे बोलायचं आहे किंवा हा टॉपिक बोलायचा आहे. ना 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 ना, यू जस्ट हॅव टू टॉक, जस्ट टॉक, दॅट्स इट. बाकी काही नाही. सो आता जास्त बोलत नाही. ॲक्च्युली 10 वाजले, 10:15 झाले. मला फ्रेशर्सचे व्हिडिओ डाउनलोड करायचे आहे, कारण वडिलांच्यात अजून 800 MB डेटा आहे. तो त्यांचा 800 MB डेटा पूर्ण चुसून काढतो. आणि
देन पुढे पाहू राहू. या So this is it. This is the Maya Artifact episode number 142. Sorry, 1042. It's 1042. Right now we are at Wardha, Maharashtra. Yes, कारण आता लवकरच मी नागपूरला जाणार आहे. सो मी नागपूरमध्ये म्हणेन. हो, नागपूरमध्ये लेवल 2 सिच्युएशन सुरू होणार आहे. सो आय डोंट नो व्हॉट विल हॅपन, बट बेस्ट ऑफ लक. आता मला काही माहीत नाही, सो मी काही सांगू शकत नाही. बट जे काही होणार त्यासाठी मी प्रिपेअर राहीन. आणि एक नवीन एक्सपिरियन्स राहीन हा लेवल 2. सो लेट्स गेट रेडी. सो दिस इट. This is the Maya Artifact episode number 1042. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.